नमस्कार. पुन्हा एकदा तुमचं होम अँड नॅचरल कुकिंगमध्ये स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे चिकन भेंडी. तर मी त्याच्यासाठी अर्धा किलो चिकन घेतलं आहे आणि पावशेर भेंड्या. आता आपल्याला भेंड्या आणि चिकन धुवून घ्यायचं 1-2 पाण्याने मस्त. भेंडे मी धुवून घेतले. आता आपल्याला चिकन धुवून घ्यायचं आहे. चिकन पण 1-2 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. चिकन मी बिना हाडाचंच आणलंय कारण याचा आपल्याला खिमा करायचा आहे. मी चिकन आणि भेंड्या 1-2 पाण्याने धुवून घेतले. आता आपल्याला चिकनचा खिमा करायचा आहे आणि भेंड्या चिरून घ्यायच्या आहे. चला तर मग. आता मी पहिल्यांदा भेंड्या पुसून घेते कपड्याने, म्हणजे त्याच्यावरचं पाणी निघून जाईल. भेंड्या पुसस तोपर्यंत मी जीवाची पप्पांकडून नाही का चिकनचा खिमा करून घेते. ते जीवाची पप्पा काय याचा खिमा करून द्या ना मला. पूर्ण ऐसा करू का? हा, बारीक करा एकदम. कोयता धुवून घेतला का? 3-3:30 वाजले असतील. 5 वाजता तिनं सांगितले मला घ्यायला या. 5 वाजता जातो घ्यायला. हा बस होईल काय नाही एवढं. भेंडे पुसून घेतले मी. आता चिरून घेते. भेंडीचे मी असे तुकडे करून घेतले. आता बाकीचे भेंड्यांचे पण आपल्याला असेच तुकडे करून घ्यायचे. आज झालं काय? हा मस्त झालं. हे सांगू देऊ. हा, मी भेंडे चिरून घेतलाय आणि जीवाच्या पप्पांकडून खिमा पण तयार करून घेतलाय. आता आपल्याला याच्यात कांदा, लसूण आणि हिरव्या मिरच्या पण लागणार आहे. तर आपल्याला कांदा चिरून घ्यायचा आहे, हिरव्या मिरच्या आणि आलं लसूण खलबत्त्यात ठेचून घ्यायचं आहे. मी 7-8 कांदे घेणार आहे चिरायला. कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे आपल्याला.
कांदा चिरून झालाय. आता मी मिरच्या कापून घेते. एवढ्या मिरच्या घेतल्या मी. आता हे चिरून घेते बारीक. मिरच्या पण मी अशा बारीक चिरून घेतल्या आणि 2 मिरच्या तशाच ठेवल्या, उभ्या चिरून घेतल्या आतमधून त्या. आता आपल्याला आलं लसूण ठेचून घ्यायचंय खलबत्त्यात. एक छोटी लसणाची कांडी घेतली मी आणि एवढा आल्याचा तुकडा. लसूण पण सोलून घेतलाय मी. आता आपल्याला आलं टाकून याच्यात ठेचून घ्यायचं एकदम बारीक. आलं लसूण पण ठेचून झालंय. आता मी चूल पेटून घेते. आपल्याला कालवण्यासाठी लागणारे सगळे साहित्य मी तयार करून घेतले. चूल पेटली आहे. आता आपल्याला पहिल्यांदा भेंड्या तळून घ्यायच्या आहे. जास्त तेल नाही वापरायचं, थोडंसंच टाकलं तरी त्याच्यात चालेल. हे पहा मी 1-2 मिनिटं भेंड्या परतून घेतल्या तेलामध्ये. आता काढून घेते. आता याच कढईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे डबल. 3 चमचे तेल टाकणार आहे मी कांदा परताव्यासाठी. आता याच्यात आपल्याला काही खडे मसाले टाकायचे. खडे मसाल्यांमध्ये 1 चमचे जिरे घेतले, 1 दालचिनीचा तुकडा घेतलाय, 2-3 तेजपाने, 1 मोठी वेलची आणि 5-6 मिरे घेतले. आता आपल्याला याच्यात कांदा टाकून द्यायचा आहे. कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला. कांदा लालसर परतून झालाय. आता आपल्याला त्याच्यात पहिल्यांदा हिरवी मिरची टाकायची चिरलेल्या. ही पण मी अशी चिरून गेली होती, ती टाकून देते आता. ठेचलेलं आलं लसूण टाकायचंय. आलं लसूण पण परतले. आता याच्यात आपल्याला मसाले टाकायचे. मसाल्यांमध्ये अर्धा चमचा हळद घेतली मी, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा चिकन मसाला, 1 चमचा गरम मसाला. चिकन मसाला मी अजून 1 चमचा टाकते. आता हे आपल्याला एकत्र करून घ्यायचे मसाले सगळे. ही मसाले चांगले एकत्र करून घेतले. आता आपल्याला याच्यात चिकनचा खिमा टाकायचा आहे. आता ही परत आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहे मसाले आणि चिकन. हे पहा मी चांगलं एकत्र करून घेतलंय. आता याच्यात आपल्याला 1 तांब्याभर पाणी टाकायचंय. मी पाणी टाकून घेतलंय. आता याच्यात आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून आणि झाकून शिजून द्यायचे 15 मिनिटं. आता मी ताट ठेवून देते आणि 15 मिनिटं शिजून द्यायचे आपल्याला. हे 15 मिनिटं मी झाकून शिजून दिलंय. आता आपल्याला 5 मिनिटं असं शिजून द्यायचंय झाकण न ठेवता.
कारण मी एक तांब्या पाणी टाकलं होतं, त्याच्यातलं एवढं पाणी बाकी आहे. आपल्याला हे पाणी पण आटून द्यायचं आहे, अजून 5 मिनटं शिजून द्यायचं आहे असंच. हे पहा मी पूर्ण पाणी आटून घेतलं आहे आणि आपल्या चिकन किम्यानं तेल पण मस्त सोडलं आहे. आता याच्यात आपल्याला तळलेल्या भेंड्या टाकायच्या आहे. आता हे परत आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. भेंडे टाकून मी एकत्र करून घेतलंय. आता याच्यात आपल्याला अर्धा लिंबू पिळून टाकायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. आता हे परत एकत्र करून घ्यायचं आहे. आता एकदम कमी जाळावर 1-2 मिनिटच आपल्याला शिजून घ्यायच्या भेंड्या, कारण की भेंड्या आपण पहिल्या पण तळून घेतल्या होत्या. हे बघा आपलं भेंडी चिकन किती मस्त असं शिजलंय. आता मी आवलाव ठेवून देते, त्याच्यासोबत खायला तांदळाची भाकर बनवून घेते. आता मी तांदळाची 1-2 भाकरी बनवून घेते. ही पहा आपली भाकर तयार आहे. आता बाकीच्या पण मी करून घेते. हे पहा आपली चिकन भेंडी तयार आहे. त्याच्यासोबत मी तांदळाची भाकर केली आहे, तोंडी लावाय कांदा घेतलाय आणि लिंबू घेतलाय. तर अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि कमेंट केल्यावर हाय पण करीत जा आणि व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक पण करीत जा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.